बघा भाग चौथा 26वा धडा आहे. एक छोटीशी गोष्ट आहे. त्या गोष्टीचं नाव आहे मांजरांची दही अंडी. आता काल परवा आपण याच्यावरचं व्याकरण बघितलंय. व्याकरण म्हणजे काय? विराम चिन्हे बघितली, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद, एक वचन अनेक वचन, समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द, या गोष्टीत उल्लेख झालाय दुग्धजन्य पदार्थ. दुग्ध म्हणजे दूध, दुधाचे कोणते पदार्थ बनवतात ते आपण पाहिलं आणि हे सगळं पाहिलंय. आता आपल्याला ही गोष्ट शिकायची, ही गोष्ट समजून घ्यायची. ही गोष्ट काय करायची? समजून घ्यायची. मग आपण एकदा याचं प्रकट वाचन करू. काल तुम्हाला मी सांगितलं होतं, कुठलीही कविता असू द्या, गोष्ट असू द्या, धडा असू द्या, काय करायचा? 2 वेळा वाचायचा, मन लावून बोट ठेवून. आणि ते शब्द वाचले की आपल्या लक्षात हे सगळे समानार्थी विरुद्धार्थी विरामचिन्ह लक्षात येतात, त्याचा अर्थ समजतो. वाचन करताना विरामचिन्ह लक्षात ठेवून वाचायचे. बघूया आपण एकदा वाचन करू. तुम्ही बोट ठेवा. एक होती आजीबाई, तिची एक नात होती, दोघींनाही मांजरांची खूप खूप आवड होती. आजीबाईकडे 4 मांजरे होती. आजीबाईकडे 4 मांजरे होती. एकाचे नाव होते बोकोबा, दुसरा होता सोकोबा, तिसरा होता काळोबा आणि चौथा साळोबा. एकदा काय झाले, आजीबाई गेली बाजारात, मांजरे होती घरात. आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते. ते मांजरांनी पाहिले होते. त्यांना लोणी मिळवायचे होते. उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा बेत फुकट जाईल. मग बोकोबाने बोलावले सोकोबाला, सोकोबाने हाक मारली काळोबाला आणि साळोबाला. आता बोकोबा, सोकोबा, काळोबा व साळोबा सारे जमले. पण लोणी मिळवायचे कसे? सगळे विचार करू लागले. छोटा साळोबा फार हुशार. तो सांगू लागला, बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू. झाले. बेत ठरला आणि बोकोबावर सोकोबा, सोकोबावर काळोबा, काळोबावर साळोबा अशी दहीहंडी तयार झाली. पलीकडे माधुरी झोपली होती. तिला अचानक जाग आली. तो काय गंमत, समोर मांजरांची दहीहंडी. तिला खूप मजा वाटली. तिने इकडे तिकडे पाहिले, तोच आजी दारात दिसली. माधुरी आनंदाने ओरडली, आजी आजी लवकर ये, मांजरांची दहीहंडी पाहून घे. मांजरे एकदम घाबरली आणि लोणी टाकून पळाली. ही गोष्ट लिहिली सुशीला कशेळकर. स्त्री आहे, महिला आहे म्हणून लेखिका म्हणायची सुशीला कशेळकर. आता आपण बघूया, समजून घेऊया. तुम्ही बोट ठेवायचं. काय म्हणलंय सुरुवातीला? एक होती आजी बाई. म्हातारी माणसं असतात प्रत्येक घरामध्ये, समाजामध्ये. वयानं जास्त असतात, मोठी असतात. मग आपण त्यांना काय म्हणतो? आजी आजोबा म्हणतो की नाही? आपल्या सुद्धा घरात असतात. वडिलांची आई असेल तर तिला काय म्हणतो आपण? आजी. किंवा आईची आई असेल तरी आपण काय म्हणतो? आजीच म्हणतो. आणि आपण तिचं कोण असतो? नातू किंवा नात. नात किंवा नातू कोणाला म्हणायचं? मुलीचा मुलगा किंवा मुलीची मुलगी किंवा मुलाचा मुलगा, मुलाची मुलगी, मुलीची मुलगी, मुलीचा मुलगा, त्यांना नातू म्हणायचं. आपण हे नातेसंबंध त्या दिवशी पुढे घेऊन एकेकाला विचारून समजून घेतलंय. एक होती आजीबाई, तिची एक नात होती. नात म्हणजे मुलीची मुलगी किंवा मुलाची मुलगी होती. दोघींनाही मांजरांची खूप खूप आवड होती. दोघींनाही म्हणजे कोणाला?
दोघी नाही म्हणजे कोणाला? आजीला आणि त्या नातीला. कशाची आवड होती? मांजरांची. हे समजून घेत असताना तुम्हाला मी सांगितलंय याच्यावर तुम्हाला प्रश्न तयार करायला आले पाहिजे. प्रश्न विचारणारे शब्द आहेत का, कोण, किती, कशाला, काय, कशासाठी, कोणता, कोणती, कोणते, किती, कसे, केव्हा, कोठे, हे शब्द आपल्याला प्रश्न विचारतात आणि या शब्दांचा वापर करून आपण प्रश्न तयार करायचे. इथं तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. वाक्य आहे, दोघींनाही मांजरांची खूप खूप आवड होती. याच्यावर आपण प्रश्न तयार करू शकतो. मांजरांची आवड कोणा कोणाला होती? कोण सांगेल? हा, आपलं काय ठरले? उत्तर पूर्ण ओळीमध्ये द्यायचं. मांजरांची आवड कोणाकोणाला होती? तर उत्तर देत असताना प्रश्न विचारणारा शब्द काढून टाकायचा. मांजरांची आवड कोणाकोणाला, मग कोणाकोणाला हा शब्द काढून टाकायचा. त्या जागी लिहायचं आजीबाई व नाथ. मांजरांची आवड आजीबाई व नाथ या दोघींना होती. आता पुढे, आजीबाईकडे 4 मांजरे होती. परत अजून आपण प्रश्न तयार करू शकतो. 2 प्रश्न तयार होतात त्याच्यावर. आजीबाईकडे किती मांजरे होती? 4 मांजरे कोणाकडे होती? आजीबाईकडे. उत्तर नेहमी मोठ्या आवाजात द्यायचे. बघा, एकाचे नाव होते बोकोबा. बघा, मांजरे किती आहेत? 4. एक असेल तर मांजर, अनेक असतील तर मांजरे. त्यातलं एकाचं नाव काय आहे? बोकोबा. दुसरा होता सोकोबा. नीट लक्षात ठेवायचं. पहिला बोकोबा, दुसरा सोकोबा, तिसरा काळोबा आणि चौथा साळोबा. बोकोबा, सोकोबा, काळोबा, साळोबा. बघा, शेवट काय आलंय? बा बा बा. आले की नाही? हे रायमिंग वर्ड, हे मग जुळणारे शब्द. बोकोबा, सोकोबा, काळोबा, साळोबा. बरोबर. आणि हे 4 मांजरं कोणाकडे आहेत? आजीबाईकडे. आणि त्या आजीला आणि नातीला पण ते आवडायचे. एकदा काय झाले, आजीबाई गेली बाजारात, मांजरे होती घरात. बघा तिथं उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. काय आले? आनंद, दुःख, आश्चर्य. एकदम जर वाटलं तर तोंडातून बाहेर पडलेलं वाक्य शब्द त्याच्या पुढे काय करतात? उद्गारवाचक चिन्ह देतात. काय म्हणलंय? एकदा काय झाले, आजीबाई गेली बाजारात. आजीबाई कुठे गेली? बाजारात. कोण गेले? आजीबाई कुठे गेली? हे प्रश्न कसे तयार होतात बघा. कोण आणि कुठे. मांजरे होती घरात. आजीबाई बाजारला गेली, पण घरी कोण होत? मांजरे. त्यांची नाव आपल्याला माहित आहे. बरोबर. बोकोबा, सोकोबा, काळोबा, साळोबा. ही 4 मांजरे घरी होती. आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते. बघा, दुग्धजन्य पदार्थ. दुधाचे कोणकोणते पदार्थ आपल्या घरी बनवतात, आपण कोणते खातो किंवा आपल्याला माहित कोणते. बघा, दुधापासून आपण काय बनवतो? पेढा, लस्सी, बासुंदी, कोशिंबीर. त्यात टाकतो की आपण दही थोडं. खरवस, ताक, दही, तूप, लोणी हे दुधापासून बनवतो. लोण्यापासून परत तूप. माहित आहे ना, असं असं करून लोणी काढतात दुधातलं. विरजण टाकले. आपली आई बनवते तूप किंवा आपण बाहेरनं विकत आणतो. पण आपण खेड्यातली माणसं आहे, आपल्याला माहित असतं की लोणी कसं बनवतात आणि लोण्यापासून परत तूप कसं काढलं जातं. मग हे लोणी आजीनं कुठे ठेवलं होतं?
उंचावर. त्या चित्रात आपल्याला दिसतंय. त्याला शिक म्हणायचे म्हणतात. दोरीनं बांधून वर अडकवायचे. बरोबर. पूर्वी भाकरी त्यात ठेवायचे, दुधाचे पदार्थ ठेवायचे. का तर कुत्री मांजरं तिथं जाऊ नये, उंचावरती. ते मांजरांनी पाहिले होते. बघा मांजरांनी काय पाहिलं होतं? काय पाहिलं होतं? लोणी. पण कुठे ठेवलेलं होतं? उंचावर ठेवलेलं लोणी आहे. त्या आजीबाईनं ठेवलेलं लोणी कोणी पाहिलं होतं? मांजरांनी पाहिलं. आणि ते टपूनच बसले. जसं आपल्या आवडीचं घरात वास आला बनवताना की आपण टपूनच बसतो. कधी होत तसं हे चारही मांजरे काय केले? त्यांनी टपूनच बसली. आजीबाई आता गेली बाजाराला, लोणी तिथं ठेवले, त्यांनी बघितलं होतं. त्यांना लोणी मिळवायचे होते. लोणी काय करायचं होतं? त्यांना खायला पाहिजे की. मांजर माहित आहे ना, पावलाचा आवाज सुद्धा येऊ देत नाही. येतात, कुटुंब करून निघून जात. बरोबर. उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा भेद उघड जाईल. मग त्यांना एक प्रश्न पडला, आपण जर अशी झेप मारली, उडी मारली तर काय होईल? आवाज होईल. ती भांड पडल किंवा आपल्या उड्या मारल्याचा आवाज होईल. आणि आवाज झाला की काय होईल? कुणाला तरी कळल, कुणीतरी पळत येईल आणि आपला बेत उघड जाईल. आपल्या मनात ठरवलेला बेत कोणता आहे? की लोणी खायचं. लोणी कुठं आहे? उंचावर ठेवलंय. ते तर खायचंय. हा बेत वाया जाईल कोणीतरी आल्यावर, म्हणून ते विचार करायला लागले. मग बोकोबाने बोलवले सोकोबाला. मग बोकोबानं कोणाला हात मारली? सोकोबाला बोलवून घेतले. सोकोबानं हाक मारली काळोबाला आणि साळोबाला. बघा, हाक कोणी कोणाला मारली हे पण लक्षात ठेवायचं. बोकोबानं कोणाला हाक मारली? बघा नीट बघा, मोठ्याने सांगा. बोकोबाने हाक कोणाला मारली? आणि सोकोबानं परत कोणाला हाक मारली? काळोबाला आणि साळोबाला. आता बोकोबा, सोकोबा, काळोबा व साळोबा सारे जमले. बघा आता तिथं त्या लोण्याच्या खाली कोण कोण जमलं? बोकोबा आला, त्यानं साळोबाला बोलवलं. साळोबानं काळोबाला आणि बोकोबानं सोकोबाला बोलवलं आणि सोकोबानं काळोबाला आणि साळोबाला बोलवलं. सगळे तिथं जमले. पण लोणी मिळवायचे त्यांच्या पुढे प्रश्न पडला, म्हणून तिथं प्रश्नचिन्ह दिलेला. लोणी मिळवायचं कसं? आवाज तर करायचा नाही. लोणी तर ठेवलंय उंचावर त्या शिक्यामध्ये. आवाज तर करायचा नाही. आवाज केला आणि कोणी आलं तर आपण ठरवलेला लोणी खायचा बेत वाया जाईल, बिघडून जाईल सगळं तरी. मग त्यांनी ठरवलं आता काहीतरी युक्ती करायला पाहिजे. सगळे विचार करू लागले. विचार करायला लागले की काय आयडिया करायची, काय युक्ती करायची. छोटा साळोबा फार हुशार, आणि सगळ्यात हुशार कोण होत? तो सगळ्यात धाकटा होता, छोटा. पण बुद्धी भारीच चालायची. ते सगळ्यात जास्त हुशार कोण होत? साळोबा. तो सांगू लागला. साळोबा सांगायला लागला, आणि जो सांगतोय ते दुहेरी अवतारात चिन्ह तिथं दिलेलं आहे आणि सुरुवातीला स्वल्पविराम दिलेला आहे. बघा काय म्हणतोय साळोबा? बोकोबा, आपण एकावर एक असे उभे राहू. आपण एक युक्ती करू. काय करू? आपण एकावर एक असं उभा राहू. झाले, बेत ठरला. आणि बोकोबावर सोकोबा, सोकोबावर काळोबा आणि काळोबावर साळोबा अशी दहीहंडी तयार.
आता इथं म्हणले दही हंडी काय आहे दही हंडी काय तयार झालं दही हंडी दहीहंडी तयार झाली आता दहीहंडी तुम्ही बघितली गेल्या वर्षी आपण तयार केली खाली मोठ्या मुलांचा थर त्याच्यावर बारकी त्याच्यावर त्यापेक्षा बारकी टीव्हीवर वगैरे आपण बघितलं असेल सिनेमात बघितलं असेल त्या दहीहंड्या फोडायला 5-5, 6-6 थर लागतात उंच उंच असतात त्याच्या स्पर्धा असतात आणि इथं तशी दहीहंडी यांनी तयार केली काय खायला लोणी खायला पण आता हे आपण लक्षात ठेवायचं सगळ्यात खाली कोण थांबलं सगळ्यात खाली कोण थांबलं बोकोबा त्या बोकोबाच्या वर कोण चढलं सोकोबा सोकोबाच्या वर कोण चढलं आणि काळोबाच्या पण वर कोण चढलं थोड्या वेळाने तुम्ही त्यांना नाव द्यायची ते चारही मांजरा सगळ्यात खालचा कोण मोठ्याने सांगितलं तर काय होईल सगळ्यात खालचा कोण त्याच्यावर कोण चढला सोकोबावर कोणाचा थर काळोबाच्या वर कोणाचा थर साळोबाचा पलीकडे माधुरी झोपली होती तिला अचानक जाग आली बघा आता ही जी नात आहे तिचं नाव काय आहे माधुरी हे आपण लक्षात घ्या ती कुठे झोपली होती बाजूच्या पलीकडे झोपली होती अचानक तिला काय झालं जाग आली हो काय गंमत समोर मांजरांची दहीहंडी तिनं डोळे उघडले येऊन बघती तर काय समोर काय चालू वर लोणी ठेवलेलं तिलाही माहिती होतं आणि मांजरं काय करायला लागले दहीहंडी तयार करून ती लोणी मिळवायचा प्रयत्न करायला लागलेले तिला खूप मजा वाटली तिने इकडे तिकडे पाहिलं तिला सुद्धा मजा वाटली मांजरांची दहीहंडी पहिल्यांदाच तिला बघितली तिने इकडे पाहिलं तिकडे पाहिलं तोच आजी दारात दिसली तेवढ्यात आजी कुठं आली होती रे दारात आली होती बाजारात माधुरी आनंदाने ओरडली आजी आजी लवकर ये मांजरांची दहीहंडी पाहून घे अगं आजी लवकर लवकर ये बघ मांजरांची दहीहंडी बघ पाहून घे मांजरे एकदम घाबरली आणि लोणी टाकून आता मात्र मांजरे घाबरली अरे आता काय केलं चोरून खाल्ल्याचं आता आपल्याला शिक्षा मिळते काय की म्हणून त्यांनी काय केलं ते लोणी तिकडे टाकलं तिथं आणि धूम पळून गेली आता या धड्यात काय शब्द आले त्याचं आता आपण दुग्धजन्य पदार्थ तर बघितले पूर्णविराम आला स्वल्पविराम आला प्रश्नचिन्ह आलं उद्गारवाचक चिन्ह आलं दुहेरी अवतरण चिन्ह आलं संयोग चिन्ह आलं आता एक आणि अनेक मध्ये एक मांजर अनेक मांजरे किंवा अनेक जर दिलं तर त्याचं एक आपल्याला माहित असलं पाहिजे एक दहीहंडी असते अनेक दहीहंड्या असतात उंच आहे त्याच्या उलटा गुटका किंवा रेंगणा विकत त्याच्या विरुद्ध फुकट हुशार त्याच्या विरुद्ध अडाणी आनंद त्याच्या विरुद्ध दुःख लवकर त्याच्या विरुद्ध उशीर इकडे त्याच्या विरुद्ध जागणे त्याच्या विरुद्ध छोटा त्याच्या विरुद्ध समोर त्याच्या उलट पलीकडे त्याच्या उलट गंमत मज्जा आणि बेत म्हणजे काय मेजवानी आणि अजून एक यात आपल्याला शिकण्यासारखं आहे नाते संबंध आपण शिकलोय त्या दिवशी आईच्या बहिणीला काय म्हणतात तिच्या मुलांना काय म्हणतात आईच्या भावाला काय म्हणतात त्यांच्या मुलांना काय म्हणतात बरोबर वडिलांच्या भावाला काय म्हणतात त्यांच्या मुलाला मुलीला काय म्हणतात बरोबर हे सगळे नातेसंबंध आपण शिकलोय पुढे घेऊ मग ते आपल्या लक्षात आले पाहिजे बरोबर आहे का
मग अशा तऱ्हेनं हा धडा आपण शिकलोय. मग त्याच्यावरचं प्रश्नोत्तरे आपल्याला परत तोंडी उत्तर द्यायला आली पाहिजे आणि परत सुंदर सुवाच्य अक्षरात लिहिता पण आली पाहिजे. कसं लिहायचं ते मी आधी तुम्हाला कॉम्प्युटरवर शिकवलंय किंवा फळ्यावर सुद्धा लिहून दाखवलंय. आपण ते नंतर बघू. पण आता हा धडा वाचा आणि काय अडचण असेल तर लगेच विचारा. लक्षात आलं?